संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता केज न्यायालयामध्ये होणार आहे। दोषारोप पत्र दाखल होताच प्रकरण केज न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। सीआयडी कडून जवळपास 1,500 पानांचं दोषारोप पत्र या प्रकरणामध्ये दाखल केलेलं आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, आता केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे या पुढे प्रकरणाची, काय नेमका याचा परिणाम असू शकतो, काय नेमका फरक पडू शकतो? असा कुठला फरक पडेल असं म्हणता येणार नाही, कारण ही घटना घडली ती केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती आणि त्या ठिकाणीच गुन्हा दाखल झालेला आहे। केज येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आहे। सुरुवातीच्या काही सुनावण्या या प्रकरणाच्या केज न्यायालयातच झाल्या होत्या। अक्षरशः म्हणजे अगदी मकोकाचा जो आदेश होता तो देखील केज न्यायालयातच सादर करण्यात आला होता। परंतु या दरम्यान हे सगळे आरोपी जे होते ते बीड येथील कारागृहात होते, तसेच बीड येथील पोलीस कोठडीत होते। त्यांना बीडमधून केज कडे नेण्यासाठी मोठी पोलीस यंत्रणा कामाला लागायची आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाच्या सुरुवातीच्या काही सुनावणी या बीड येथील न्यायालयात घेण्याचं ठरलं होतं आणि त्यानुसार त्या सुनावण्या बीड येथील न्यायालयात देखील पार पडल्या। परंतु आता ज्यावेळी दोषारोप पत्र दाखल झाले त्यावेळी या प्रकरणाची पुढील सुनावणी केज न्यायालयातच करावी असं निश्चित करण्यात आलंय। जर एसआयटीला किंवा सीआयडीला जर असं वाटत असेल की या प्रकरणाची पुढील सुनावणी बीड न्यायालयात हवी तर त्यासाठी त्यांना उच्च न्यायालयाची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे। परंतु अद्याप आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता काय नेमकं पुढे वळण घेतलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी।